काय माइंडसेट होतं? नक्कीच काल सुद्धा शिराळ्यामध्ये मी 5 ला 5 मारले, शेवटचा बॉल सुद्धा मी मारला, पण मला ते परत नंतर वाईट वाटलं की एखाद्या गोलंदाजावर एवढं आक्रमण करणं किंवा त्याची बाजू पडता कामा नये हा विचार करून मी एक सिंगल धाव काढण्याचा विचार केला की त्या बॉलरला सुद्धा कुठे वाईट वाटू नये आणि त्यांनी सुद्धा परत कमबॅक करावा आणि मला आउट करावं अशी मी सुद्धा म्हणजे इच्छा व्यक्त करेन. अमित, काय वाटतंय, कसं वाटतंय डे नाईट फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदाच 32 वेळा प्रीमियर लीग होते, कसं वाटतंय फ्लड लाईट मध्ये खेळत असताना? आज यंगस्टर खेळाडू असेल, तो देखील अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय, काय वाटतंय फ्लड लाईट मध्ये खेळताना? नक्कीच सर, मी प्रथमतः आमच्या संघ मालकांचा आभार मानेन की त्यांनी मला त्यांच्या संघामध्ये एक आयकॉन खेळाडू म्हणून खेळण्याची संधी दिली. त्याचबरोबर या 32 शिराळा असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी, मग तात्या असेल, विजय रेटरेकर असतील, आपले शंकर दादा आणि विशाल भाऊ असतील, बबलू असेल, या सर्वांचं मी आभार मानेन की त्यांनी प्रत्येक वेळी आपल्या तालुक्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिलाय. आज त्यांनी सुरुवात केली म्हणून आम्ही या स्पर्धेमध्ये आमचं कौशल्य दाखवू शकतो, कारण ते उभे आहेत म्हणून आम्ही उभे. थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द बेस्ट. आणि आपण पाहू शकाल अमित पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स राहिला आणि अगदी या मॅच मध्ये 49 धावांची झंझावत केली झाली. आपण मॅन ऑफ द मॅच ठरल्या. चौया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. संतोष देसाई सर येतील मायक्रोफोनवर, ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. अगदी अमित पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण 5 बॉल 5 षटकार मारले आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थाने बॉलरचा सन्मान केला, एक सिंगल काढली. कौतुक करावं तेवढं कमी असेल. 49 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. नवीन मॅच सुरू होते, सुहास बॉलिंग मार्क होती पाहायला मिळतात. यावेळेस मात्र बॅटची कडा आहे का पाहावी लागेल. आणि पहा, खेळाडूने ज्या पद्धतीने आपण पाहिलं, अगदी पंचांचा निर्णय याच्या अगोदर मात्र क्रीज सोडलंय. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. सुहास बाद होत आहेत. बॉलिंग मार्क होती, आपण सुहास यांना पाहतोय. सामना आपण जर पाहिला ना तर अधीरा स्पोर्ट्स आणि MV टायगर्स असा सामना आहे. टॉस मध्ये आपण जर पाहिलं तर MV टायगर्स या संघाने प्रथमतः टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बॅटिंग करू. आणि बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर सिंगल आली आणि त्यानंतर मात्र विकेट येताना पाहायला मिळते. स्पर्धा आपण पाहतोय, स्पर्धा अनुभवतोय. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. पर्व क्रमांक 6 मध्ये खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा आले आणि या संपूर्ण स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. सर्वांचंच बहुमूल्य सहकार्य आहे आणि त्यामधून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आज MS गोटवली नवी मुंबई नगरीमध्ये होताना आपण पाहतोय. 32 शिराळा तालुक्याची ही मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऋषिकेश बॅटिंग साठी सज्ज होतील. बॉलिंग मार्क होती सुहास आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 5 धावा. पहिलं षटक P1चं पहिलं षटक सुरू आहे आणि फ्लड लाईट्स मध्ये तुम्ही मॅचचा आनंद घेता. अनेक खेळाडूंनी या ठिकाणी अगदी कालपासून उल्लेख केला की पहिल्यांदा नाईटला खेळायला मजा येते. यावेळेस डावखुरा फलंदाज या ठिकाणी बॅकफुटला गेले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क झालेला नाहीये. बॉल सरळ निघून चाललाय पाठीमागे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. यस बाईकच्या स्वरूपामध्ये ही सिंगल रन. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 6 धावा. प्रथम बॅटिंग करत असता टीम आहे SV फायटर्स. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. डावखुरे फलंदाज आहेत, क्षेत्ररक्षक पाठीमागे प्रोटेक्शन आहे. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. आज आपण पाहिलं नवी मुंबई नगरीमध्ये अनेक क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. त्यामध्ये 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग ऑल इंडिया आयकॉन समाविष्ट करणारी स्पर्धा. खऱ्या अर्थाने आजचा या त्या स्पर्धेचा 3रा दिवस. फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हर्सला पॉवर लावले, परंतु येथे क्षेत्ररक्षक मात्र घेतील. बॉल फेकतील तोपर्यंत मात्र 2 धावा स्कोरबोर्डवरती अंकित होताना पाहायला मिळतात. ओमकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. ऋषिकेश त्यांना चांगल्या पद्धतीने साथ देताना पाहायला मिळतोय. सामना दोन्ही टीमसाठी आपण जर पाहिलं तर अति महत्वाचा सामना आहे. एका बाजूला तुम्ही टीम पाहताय अधीरा स्पोर्ट्स, तर दुसऱ्या बाजूला MV टायगर्स. असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती एकूण धावसंख्या 9 धावा स्कोरबोर्डती लागते. ऐकूया आपण DJ अद्वैत यांना.
पाटील यांची जबरदस्त फलंदाजी मागील मॅच मध्ये पाहिली. 5 बॉल 5 षटकार त्यांच्या माध्यमातून मारण्यात आले आणि विघ्नेश सरांशी बोलताना त्यांनी सांगितले की आणखी काल त्यांनी 5 बॉल 5 षटकार मारले होते आणि अमित पाटीलने प्रभावित केलंय या प्रीमियर लीग मध्ये. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेमध्ये स्टँड झालाय परंतु हा बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 आणि 1च धाव मिळेल कारण पाठीमागचं क्षेत्र पाहिलं आपण तर घोषित क्षेत्र आहे. तुम्हाला समोर खेळावे लागतील स्ट्रोक. 20 सेप मध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि धावा या मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. MS गोटवलीचं मैदान, खेळपट्टी तुम्ही पाहिली अप्रतिम चांगली खेळपट्टी आहे. आउटफील्ड तुम्ही पाहिली तर फास्ट आउटफील्ड तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क होती जयदीप यांना आपण पाहतोय. पहिला बॉल एक सिंगल येताना पाहायला मिळते. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पदलाली त्याचा वापर केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर ऋषिकेश आहेत. आतापर्यंत 4 बॉल खेळलेत, 2 धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. ओमकार बॅटिंग करतायत 3 चेंडू आणि 7 धावांवरती ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पुढचा बॉल जयदीप यांचा. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, त्याला ड्राईव्ह केलाय, चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं होतं. एक सिंगल प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण फिल्डिंग तितकीच चांगली पाहायला मिळते. आज आपण पाहतोय 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही क्रिकेट स्पर्धा. आजचा दुसरा दिवस, डे क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थाने या स्पर्धेला. कालच्या दिवसामध्ये संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण पाहिलं एक चांगलं आयोजन. उद्घाटन सोहळा अगदी थाटात संपन्न झाला आणि त्यानंतर चांगलं क्रिकेट संपूर्ण डे नाईट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. स्विच हिटचा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, हातामधून कॅच मात्र निसटलाय. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. अशा प्रकारचे स्ट्रोक आपण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपण जास्तीचे पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेट IPL सुरू आहे आणि त्या कारणाने तिकडे फटके जे मारले जातात ते टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आमचे खेळाडू मारत असतात. पुढचा बॉल, हा फटका डाऊन द ग्राउंड, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, लॉंग ऑफला झेल पकडलाय. खेळाडू क्रमांक 2 इथे बाद होताना पाहायला मिळेल. SV टायगर्स दुसरी विकेट जाताना पाहायला मिळते. IADJ आतमध्ये दाखल होत आहे. ठाणे पोलीस मध्ये कार्यरत आहेत परंतु क्रिकेटची अतोनात अत्यंत आवड आहे त्या कारणाने खऱ्या अर्थाने क्रिकेटला त्यांनी प्राधान्य दिलंय. आज 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये ते खेळताना आपण पाहतोय. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॉलिंग मार्क होती जयदीप यांना आपण पाहतोय. यावेळेस फटका हवेत खेळलाय, बाद जागेवरती बॉल स्टँड झालाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, झेल पकडतायत. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. महत्वाची विकेट आले. वन्स मोर वन्स अगेन आणखी एका विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. कौतुक करावं तेवढं कमी असेल. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 12 धावा स्कोरबोर्डती लागतात. विघ्नेश सरांनी सांगितलं की जशी रात्र होते तसं डीजे अद्वैत अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करतात आणि स्वतः बॉस या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती बसलेत आणि स्वतः ते डीजे ऑपरेट करतायत. त्या कारणाने तुम्हाला संगीतही खूप चांगल्या पद्धतीचं ऐकायला मिळेल. संपूर्ण गोठवली विभागातील प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. नवी मुंबईतले प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 32 शिराळा तालुक्यातील प्रेक्षक उपस्थित आहेत. या सर्व प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही स्पर्धा पाहताय 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन आलेत.
यावेळेस बॅकफुटला गेल्यानंतर पुलचा फटका सजवलाय. पुल सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल या बॉलला केलंय गुल. अप्रतिम स्ट्रोक, धावा मिळतील 6 षटकार. सक्सेसफुल, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला तर आहे, परंतु बॅटिंग खूप चांगली चालली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अगदी शेवटच्या क्षणी रिलीज पॉइंटला फिंगर रोल केले होते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. ओमकार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. नवीन बॅट्समन आपण सचिन पाहतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 18 धावा, 18 रन्स, 18 धावा स्कोरबोर्डती लागतात. यावेळेस आपण पाहिलं पुन्हा एकदा एका डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. थोडस नावामध्ये आम्ही करेक्शन करतोय. विशाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. बॉलिंग मार्क होती, तुम्ही अमोलला पाहताय. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकलेले नाहीयेत. बॉल निघून चाललाय. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये अमोल यांच्या माध्यमातून टाकली जाते. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, लेग साइडला जबरदस्त पंच केलाय. धाबा किती असतील अगदी पंच आमच्यापर्यंत सांगतायत. हा आहे अप्रतिम, जबरदस्त टोले जंग ठोकलेला षटकार, 6 धावा. जुना बॉल लगेच आम्ही देणार आहोत. जुना बॉल दिला जाईल, कारण या बॉलवरती ज्या पद्धतीने प्रहार केला होता, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर 2 बॉल डॉट झाले होते आणि थोडासा राग आला होता त्या ठिकाणी बॅटर विशालला. आणि त्याच रागामध्ये या बॉलला अगदी या संपूर्ण स्टेडियमच्या बाहेर पाठवलं होतं 6 धावांसाठी. आणि क्षेत्ररक्षकाला सांगितलं होतं जा शोधून आणा तो बॉल, परंतु बॉल सापडलेला नाहीये. जुना बॉल आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. धावसंख्या स्कोरबोर्डती एकूण लागते आता मात्र 24 धावा. षटक क्रमांक 3 मध्ये हा खेळ आलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहतो एमबी टायगर्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते, तर क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे अधिरा स्पोर्ट्स. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, परंतु बॉल पाठीमागे निघून चाललाय. सिंगल मिळेल, त्यापेक्षा अधिकच काही मिळणार नाही. धावसंख्या स्कोरबोर्डती अपडेट करूया. 25 धावा स्कोरबोर्डती लागतात. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होताना, ओके 5 बॉल आहेत, म्हणजे एक सिंगल बॉल आहे. 5 बॉलचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होताना पाहायला मिळतंय. आम्ही पुन्हा एकदा थोडस करेक्शन करतोय. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 25 धावा स्कोरबोर्डती लागते. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि आपण पुन्हा एकदा डीजे अद्वैत यांच्याकडे जाऊया. अद्वैत आणि 90ची ही हिट सॉन्ग आहेत आणि ती सॉन्ग खऱ्या अर्थाने
द बॉस यांच्या माध्यमातून वाजवले जात आहेत आणि समोरच्या दिशेने जो टॉवर आहे त्या टॉवर मधील सुद्धा जर प्रेक्षक या ठिकाणी ही स्पर्धा पाहत असतील तर घरातील टीव्ही स्क्रीन बंद करतील आणि डीजे अद्वैतच्या सॉंगचा आनंद घेतील. क्या बात आहे, डीजे अद्वैत कमालीचा सॉंग्स तुम्ही वाजवताय आणि आमच्या संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन करताय. बॉलिंग मार्क होती, पुन्हा एकदा अनुज येतोय, फिरकीचा जादूगार पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकेल. स्ट्राइक एंडला मात्र बॅटर आपण पाहतोय सचिन आहेत. आता सचिनला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 3 षटकांमध्ये 25 धावा आल्यात, म्हणजे पुढील 2 षटकांमध्ये अधिकच्या धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील. अनुज मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क होती येतोय, चांगली बॉलिंग करावी लागेल. अधीरा स्पोर्टच्या माध्यमातून षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अनुज येतोय. कमालीची बॉलिंग मागील मॅच मध्ये त्यांनी केली होती. या मॅच मध्ये पहिला बॉल गतीमध्ये परिवर्तन केले, फिरकी गोलंदाज आहे. लेग स्पिनचा मारा मैदानाच्या आतमध्ये बॅटची कडा होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेगला कोणतेही नव्हते. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 26 धावा 26 धावा स्कोरबोर्डती लागतायत. आता मात्र स्ट्राइक एंडला विशाल आलेत. विशालच्या बॅट मधून आतापर्यंत आपण विचार केला तर एक चौकार 2 षटकार घेताना पाहायला मिळतात. जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन आपण सर्वजण पाहतोय, आनंद घेतोय. गतीमध्ये परिवर्तन केलंय, लेग स्पिनचा मारा, अनोखे ऍक्शन मध्ये बॉलिंग केली जाते. पाठीमागे स्लीपी त्या ठिकाणी लावण्यात आले. अनुजचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. मिस्ट्री बॉलर युवा खेळाडू आहे आणि आपल्या बॉलिंगने प्रत्येकाला या ठिकाणी मंत्रमुग्ध करतोय. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथे चांगला पंच केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण जर पाहिलं तर कॅच पकडले. मी म्हणेन एक खूप चांगला कॅच पकडलाय कारण बाउंड्री लाईन वरती आपण जर पाहिलं तर थोडासा अंधार आहे परंतु त्या अंधारामध्ये एक चांगला कॅच पकडलाय. कौतुक करावं तेवढं कमी असेल या फिल्डरचं. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 26 धावा 26. पाहायला मिळतात. ऋषी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आउट होणारे फलंदाज आपण जर पाहिले तर विशाल होते. आता ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्ट्राइक एंडला सचिन ऋषिकेश आहेत. चांगली बॉलिंग मी म्हणेन अनुजची. फिरकी गोलंदाज गतीमध्ये परिवर्तन केलंय. स्लोअर पद्धतीचा बॉल आहे. आता मात्र ऑफ स्पिन पाहायला मिळाला. याच्यावरती कोणतंही उत्तर नाहीये. अगदी चेहऱ्याला बॉल बॅट्समनचा लागला, पाठीमागे गेलाय. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल 22 स्वरूपामध्ये. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. अनुजचं कौतुक करावं लागेल कारण येणाऱ्या काळामध्ये अनुजचं भविष्य उज्ज्वल आहे. कारण फिरकीचे गोलंदाज टेनिस विश्व क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना आपण त्यांना नेहमी पाहत असतो आणि आज या 32 शिराळामधून खऱ्या अर्थाने अनुजची बॉलिंग खूप चांगली आहे. इथे पहा लेग स्पिन समजत नाहीये. ढूंढो रे मेरे साजना. कारण रात्रीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये लेग स्पिनचा मारा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अनुज यांच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. कमालीची बॉलिंग आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अगदी आपण जर पाहिलं तर बॉल टर्न होतोय, कट होतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. अनुजची बॉलिंग आवडली असेल ना तर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या द्या. युवा खेळाडू आहे. केवळ धावा खर्च केल्यात या षटकामध्ये 2 लाजवाब बॉलिंग अनुज. क्या बात आहे. धावसंख्या एकूण स्कोरबोर्डती लागते ती 27 धावा. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि शुभागमन होत आहे. अर्थातच आपणा सर्वांचे लाडके समालोचक, पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित समालोचक, अर्थातच जास्तीचे डिमांड आहे ज्या समालोचकाला, अर्थातच किरणजी मस्कर सर यांचं आम्ही मनापासून सरचे स्वागत करतोय. या सर, वेलकम. अगदी विजयजी रेटरेकर सर सांगतायत की किरण सर आपण जर पाहिलं तर मागील 1 महिना डे नाईट प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतोय.
आणि बत्ती शिराळाला जास्तीचा प्रवास त्यांचा आहे आणि खऱ्या अर्थाने ते सांगतायत त्यांना राहण्याची व्यवस्था एक विला दिलाय. क्या बात आहे. आणि हे सर खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर किरण मस्कर सर यांचं आपण कौतुक करतोय कारण एक चांगला आवाज आहे. अनेक क्रिकेट स्पर्धांना आपण त्यांचा आपण आवाज ऐकतोय. महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा आता ते करून या डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. क्या बात आहे. वेलकम सर. नितीन दादा शेणवी सर आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर आदरणीय आमचे सचिन दादा गायकवाड आपल्यालाही विनंती आहे की आपण त्याचबरोबर टीम फुफेरीचे जे सदस्य आहेत खेळाडू आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती या. बॉलिंग मार्क होती आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये अभिजित आलेत. पहिला बॉल डॉट केला त्यानंतर चौकार आलाय. सुरुवात तर चांगली केली. आणखी 4 बॉल आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यावेळेस फटका समोरच्या दिशेने खेळलाय. बॉल हवेमध्ये आहे स्थिर राहिलाय परंतु 3 क्षेत्ररक्षक जातील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते 33 धावा 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना एसवी टायगर्स हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 33 धावा. बॉलिंग मार्क होती आपण पाहिलं अभिजित फिरकी गोलंदाज आणखी एक फिरकी गोलंदाज. क्या बात आहे. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न इथे एसटी रक्षकांनी चुकी केली नाही तर फलंदाज आउट होऊ शकले असते. टप्पा पडल्यानंतर बॉल कट होत आहे आणि काय घडलंय रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आउट होईल. क्या बात आहे. या दोन्ही बॉलरचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. अनुज आणि अभिजित क्या बात आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते टप्पा पडल्यानंतर कोणालाही बॉल सापडत नाही. डुंडो डुंडो रे मेरे साजना रात्रीचं खेळ चाले आणि या रात्रीचं खेळ चालेमध्ये या 2 गोलंदाजांचं मी कौतुक करेन अनुज आणि अभिजित. क्या बात आहे. सुपर्ब अप्रतिम बॉलिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दत्ता हे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चरणगावचे खेळाडू अर्थातच दत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. आतापर्यंत या षटकामध्ये 4 बॉल झालेत म्हणजे 2 बॉल बाकी आहेत आणि धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 33 धावा. एसवी टायगर्स प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. रात्रीची स्पर्धा तुम्ही पाहताय बत्ती शिराळा प्रीमियर लीग 2025 ची ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा पाहताय. 2 बॉल बाकी आहेत. दत्ता स्ट्राइक एंडला. ओ यावेळेस खरा बॉल आहे. बॉल आपण जर पाहिला पंचाचा इशारा आमच्याकडे येईल. पंचाने सांगितलं नो बॉल आहे. अगदी खेळपट्टीच्या बाहेर टाकलेला हा बॉल आहे. कदाचित तो हातातून सटकला असावा. 2 टप्पी बॉल गेलाय त्या कारणाने नो बॉलचा इशारा दिलाय म्हणजे फ्री हिट आहे. नेक्स्ट आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही विनंती करतो प्लीज या. ओ यावेळेस थोडीशी दिशा चुकीची आहे का पाहावी लागेल. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल आणि इथे रनआउट स्वरूपामध्ये आणखी एका विकेटचं पतन होत आहे. विकेट्स वरती विकेट जाताना पाहायला मिळतात. वाईट बॉल आणि इथे विकेटचं पतन होतंय. चला यानंतर आपण टॉस करणार आहोत आणि पुढील 2 टीमच्या कर्णधारांना आम्ही इथे विनंती करू की आपण टॉस साठी या. यानंतर आपण टॉस करतोय एसडी लायन्स आणि दादा बॉईज या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. किरणजी मेस्कर सर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे आणि लगेचच त्यांच्या हातामध्ये आपण माईक देणार आहोत कारण दिवसभर खऱ्या अर्थाने चांगलं सूत्रसंचालन महाबळेश्वर चॅम्पियन लीग मध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि आता मात्र बत्ती शिराळा प्रीमियर लीग आपण पाहिलं तर 2 बॉल आणखी बाकी आहेत. यावेळेस आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल आणखी एक व्हाईट बॉल येतोय आणि व्हाईट बॉलची मालिका मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अभिजित फ्रीट कंटिन्यू आहे. थोडस प्रेशर आलंय बॉलर वरती. हा बॉल यावेळेस पुलचा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक खाली येत आहेत. जेल पकडलाय. फ्री हिट होता. इथे रनआउटची संधी आहे. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एक फलंदाज आउट होतोय. रन्स 1 आली. दुसरीचा प्रयत्न करताना फलंदाज आउट होत आहेत. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते 37 धावा आणि संधी देऊया डीजे अद्वैत यांना.
आणि मूड मध्ये आहेत मी म्हणेन बॉस. काय सॉंग्स वाजवत आहेत, काय गाणी वाजवत आहेत. मला वाटते गावी जाऊन आलेत आणि गावाला गेल्यानंतर असा मूड बनतो. जत्रा किरण सर, जत्रा संध्याकाळचे ते जत्रेनंतर काय झंकार वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्याचा परिणाम आहे हा. नठीने मारली मिठी. शेवटचा बॉल आहे डाऊन द ग्राउंड, पुढे खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅक टू द बॉलर खेळलेला फटका पहा. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाज पुन्हा एकदा बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. सत्र क्रमांक 1 इथे समाप्त झालंय आणि धावसंख्या स्कोरबोर्ड ती लागते 38 धावा. 39 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. अगदी आपण जर विचार केला तर टीम असेल अधीरा स्पोर्टच्या समोर 39 धावांचं टार्गेट आहे. जाऊया टॉस कडे. धन्यवाद. आमचे ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा पाटील साहेब आपले शुभ हस्ते या मॅचचा मी टॉस करू इच्छितोय. दोन्ही कॅप्टन्स या महत्वाची मॅच, महत्वाचा टॉस सन्माननीय आदरणीय कृष्णा पाटील साहेब यांचे शुभ हस्ते सध्या मात्र केला जाईल. 32 शिरा प्रीमियर लीग 2025 6वं वर्ष प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पाहिले तर 32 शिऱ्यामधील A1 जोडी अर्थातच एका बाजूला ज्यांना म्हटलं आम्ही नेहमी एक दिल आहे, दुसरी धडकन आहे, दोन तान आहे. शंकरदादा मोहिते साहेब दादा, विशाल आनंदजी अनेकवी साहेब भाऊ यांच्या माध्यमातून आपण पहिले संपूर्ण स्पर्धा तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलोय. टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन्स SD लायन्स ऑल द बेस्ट बोथ द टीम. कॉल कोण मागणार आहे? SD कॉल. येस. हेड टेल. येस साहेब स्विंग द कॉइन. टेल हा कॉल आहे आणि हा टेलच आहे. कशा पद्धतीने राहिले दादा बॉईज टीम? तुमचा प्रवास कसा राहिला? किती मॅच खेळला, किती मॅच जिंकला, काय राहिला प्रवास? एकच मॅच खेळलोय, टाय झाले. एक टाय झाले. ही मॅच खूप महत्वाची आणि सध्याचं आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने धावा होत आहेत, आपण पाहिलं तर खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर टॉस जिंकलाच महत्वाचा निर्णय. बॉलिंग एवढी सगळी मेहनत घेऊन मॅच खेळणं, मैदानामध्ये खेळणं, कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी, कारण की तुमच्या झोपही होत नाहीत, कारण की सगळे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी आवराव्या लागतात. प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात. या गोष्टी कशा मॅनेज करता तुम्ही? फक्त दादांसाठी. फक्त दादांसाठी. वाव, खूप गोड उत्तर दिलं, छान उत्तर दिलं. कसं राहिलं SD लायन्सचा प्रवास? कसा राहिला? डरकारी फोडले टीमनं? नाही, अजून एक मॅच लॉस झालो आम्ही. ओके, म्हणजे आता दरकारी यांच्यासोबतच फोडावी लागेल. मोठी टॉस जर तुझ्या दिशेनं असता तर गेला असतास बॅटिंगसाठी? हां, आम्ही बॅटिंगलाच गेलो असतो. वाव, काय बोलतो या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना तर तुझ्याकडे फलंदाज आहेत चांगल्या पद्धतीने, एक मॅजिकल फिगर डोक्यामधली सांगू शकतोस? आम्ही एवढ्या करू शकतो? हां, आम्ही आता पहिल्या मॅचमध्ये तर पाहिलं तर स्कोर कमी झाला होता आमचा. आम्ही तो 60+ करण्याचा प्रयत्न करेल. वाव, मग मजा येईल मॅचला. आयोजनाबद्दल ट्रॉफीज दादा A1 जोडी त्यांच्याबद्दल बोललं असतं बरं वाटेल. आयोजन खूप दमदार आहे आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल दादांचं आणि बाकी सर्व कमिटीचं मनापासून आभार. थँक्यू सो मच. आपण पाहिलं तर टॉस जिंकला दादा बॉयज टीमनं. दे वर द टॉस इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. समोरच्या टीमला सांगितलं या आणि बॅटिंग करा. समोरची टीम बोली येतो. 60 धावा करून आम्ही मॅच मस्त करतो. तो नंतरचा प्रवास आहे. आत्ताच्या आधी मॅच राहिली आहे, जोडून राहा. सकाळची स्पर्धा तुम्ही पाहत राहिला, जोडून राहिला तर संध्याकाळच्या स्पर्धेमध्ये सुट्टी नाही द्यायची. क्रिकेटचं आपण पाहिलं तर सीझन संपत येते. 32 शिरा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित 32 शिरा प्रीमियर लीग 2025 मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कॉमेंट्री बॉक्समध्ये पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज, राहिलेली अर्धी कहाणी त्यांच्या मधून अर्थातच संतोषजी देसाई सर. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण किरणजी मस्कर सर यांना आपण टॉस मध्ये ऐकत होतो आणि टॉस झालाय. महत्वाचा टॉस आहे दोन्ही टीमसाठी. मॅच कडे वळूया. 39 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये अधीरा स्पोर्टच्या समोर आणि या 39 धावा कशा पद्धतीने केल्या जात आहेत सेकंड इनिंग मध्ये हे आपण पाहणार आहोत. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. सौरभ आलेत, त्यांच्याबरोबर जयदीप बॅटिंग साठी आलेत आणि बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर सागर आलेत. मजा येईल मॅच मध्ये. या 39 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. पहिला बॉल टाकण्यासाठी सागर तयार होत आहेत. स्ट्राईक एंडला सौरभ आहेत. पहिला बॉल, पहिलाच बॉल, पुलचा फटका खेळायचा. आता बॉल हवेमध्ये स्टँड झालाय. बॉल पाठीमागे जाईल एक टप्पा घेतल्यानंतर आणि पाठीमागे बॉल गेल्यानंतर एक डिक्लेअर घोषित क्षेत्र आहे आणि इथे मात्र एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती सिंगल आले. मॅच सुरू झाले. अगदी 39 धावांची गरज होती आणि आता इथून पुढे 38 धावा कराव्या लागतील. 29 बॉल बाकी आहेत.
5-5 षटकांची तुम्ही या लढती पाहताय. MS गोठवली हे मैदान आहे. नवी मुंबई नगरीमधील अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती होताना आपण पाहिल्यात. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी, टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॉल लॉंग लेगला सीमारेषेच्या पलीकडे निघत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षक मात्र कोसळलेत परंतु बॉल अडवलाय. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा घेण्यापासून दोन्ही बॅट्समनला तुम्ही रोखू शकलेले नाहीयेत. अधिरा स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. सेकंड इनिंग मध्ये 39चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिलं षटक सागर हाताळताना आपण पाहतोय. आतापर्यंत 2 बॉल चांगले टाकलेत. यावेळेस खोला टाकलाय बॉल. इथे बॅटची कडा आहे का पाहावी लागेल. पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट. यस, सौरभ मात्र इथे बाद होताना पाहायला मिळतील. थोडस स्वतःवरती नाराज आहेत कारण पंचांकडे पुन्हा एकदा अपील करतायत परंतु पंचांनी स्पष्ट सांगितलंय बॅटची कडा होती. यष्टीरक्षकाने पाठीमागे एक चांगला झेल पकडलाय. विकेटचं पतन होतंय आणि महत्वाचा खेळाडू म्हणजेच टीमचा आयकॉन सौरभ इथे बाद होताना पाहायला मिळतोय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. ऐकूया मराठी संगीत. एकोणचाळीस धाबा करताना सुद्धा घाम फुटेल. विकेट तर पहिली आले. सागर यांचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेट आले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय आलेत. आता विजय यांना एक चांगली विजयी इनिंग इथे मात्र खेळावीच लागेल. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक मिडॉनला आहेत. कोणती रन्स मिळणार नाहीये म्हणजेच डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 39चं टार्गेट आहे आणि पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक खऱ्या अर्थाने सागर यांचं कौतुक करावं लागेल. 4 बॉल आतापर्यंत हाताळलेत. 1 विकेट प्राप्त झाली. 3 धावाही या ठिकाणी देताना आपण त्यांना पाहतोय. यावेळेस पायावरती आदळलाय बॉल. लेग स्टंप सोडून चाललाय बॉल. पंचांनी सांगितलं परंतु 1 रन घेण्यापासून दोन्ही बॅटरला रोखू शकलेले नाहीत. 22 स्वरूपामध्ये 1 सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 4 धावा स्कोर वरती लागतायत. अधिरा स्पोर्ट्स सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. 39चं टार्गेट आहे. 4 धावा झाल्यात म्हणजे इथून पुढे 35ची गरज आहे या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय आणि सागर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर्सला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. आणखी एका विकेटचं पतन होतंय. तू चल मैं आया. विकेट वरती विकेट जाताना पाल पुढती लागते ती. 4 धावा आहेत या डीजे.
क्रीडा प्रेमींचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आम्ही खऱ्या अर्थाने स्वागत करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर आलेत. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडसा खाली राहिला, बेगाने स्किट झाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पहिला बॉल आणि पहिला बॉल डॉट आलाय. सचिन बॉलिंग मार्फत आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यानंतर आपण जर पाहिलं तर SV टायगर्स हा संघ फॉर्म मध्ये आलाय. कव्हर्सला फटका खेळलाय. काय फटका खेळलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. 2 धावा स्कोरबोर्डती अंकित करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चांगला स्ट्रोक होता. कव्हर्सला फटका खेळला होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न बॅटरनी या ठिकाणी केला. या 2 धावांनी स्कोरबोर्ड अपडेट करूया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 6 धावा. सचिन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतायत. बॅटिंग मध्ये आपण जर पाहिलं तर सागर आणि त्याचबरोबर विजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. पुलचा फटका खेळायचा होता. अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल्स केले होते. नकल बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. आता हा रात्रीचा खेळ आहे. अगदी तुम्हाला बारकाईने बॉल वरती लक्ष ठेवावं लागेल. बॉल पर्यंत पोहोचावं लागेल. फुटवर्क तुमचं चांगलं असावं लागेल, कारण तुम्ही रात्रीचा खेळ करताय. ग्रामीण भाषेतले आंधळी स्ट्रोक इथे तुम्हाला खेळता येणार नाहीयेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. डॉट बॉल आलाय. सचिन पुढचा बॉल म्हणजे बॉल क्रमांक 4 मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांना टाकताना आपण पाहतोय. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं वाईट बॉल आहे. चांगली बॉलिंग मी म्हणेन. वाईट आला असला तरी इरादा चांगला आहे, कारण जास्तीचे बॉल तुम्ही ऑफस्टम्पच्या बाहेर खेळवाल ना तर धावा येणार नाहीयेत. वाईट आलाय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचते. 39चा पाठलाग आहे या मॅच मध्ये. यावेळेस बॅट स्विंग केले. टप्पा पडला. अतिरिक्त उसळी घेतली. डॉट बॉलची मालिका सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लो स्कोरिंग मॅच होती, म्हणजे 39 धावा या मॅच मध्ये करायच्या होत्या, पण सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग चांगली होताना पाहायला मिळते. सचिनचं कौतुक करावं लागेल. यावेळेस हा पुलचा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक पाठीमागे आहेत आणि आणखी एका विकेटचं पतन होतंय. अगदी आपण पाहिले डॉट बॉल आले आणि त्यानंतर एक विकेट येताना पाहायला मिळते. 3री विकेट येते. खेळाडू क्रमांक 3 इथे बाद होतोय IADचे. ताकद हवी आहे तुमच्या खेळामध्ये, ती ताकद हवी आहे. ही मॅच आपण पहिली संतोष सर लो स्कोरिंग मॅच आहे. ते बोलतात ना लो स्कोरिंग मॅच चांगली होते आणि ही मॅच ही चांगली बनते. 7 धावा स्कोर करत 3 विकेट गेलेत. आताचा कॅच आउट आदिराज स्पोर्ट्स एका बाजूला, MV टायगर दुसऱ्या बाजूला. दोन्ही संघ मालकाच्या हृदयाचे ठोके धगधग चालू आहेत. अगदी बरोबर आहे, कारण लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्या ना तर प्रेक्षकांना आवडतात, कारण त्या मॅचेस खूप चांगल्या होतात. शेवटच्या बॉल पर्यंत जातात आणि त्याच पद्धतीने ही मॅच अगदी पुढे चालले. सचिन यांचा पुढचा बॉल. ड्राईव्ह चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळून काढलाय. एक्स्ट्रा पॉवर लावली होती या स्ट्रोक मध्ये. धावा किती मिळतील तर केवळ सिंगल मिळते. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय. आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या स्कोरबोर्डती लागते ती 8 धावा स्कोरबोर्डती लागतात. 39चा पाठलाग आहे. येणारे बॉल 18 आणि 31 धावा करायचे. 18 चेंडू 31 धावा. मॅच चांगली बनेल. कुठेही जाऊ नका. जोडून राहा. 32रा प्रीमियर लीग 2025 सोबत नाईटची एक स्पर्धा. मोठी फाईट द्यावी लागेल. वातावरण टाईट करायचं तर मॅच मध्ये दम दाखवावा लागेल, कारण की 8 धावा फक्त स्कोर करवते. मॅचला आपण पाहिलं तर बनवण्यासाठी पार्टनरशिपची गरज आहे. मात्र बॉलिंग अटॅक अप्रतिम राहिलाय MV टायगरने दरकारी फोडली आहे. तुम्ही वाघ म्हणून जन्माला येणं महत्वाचं नाही, तुमची डरकारीमध्ये दम पाहिजे. या मॅच मध्ये टायगरने दम थोडासा दाखवला. अधिराज स्पोर्ट्स मध्ये आपण पाहिलं तर थोडासा आपण पहिला बॅकफुटला गेला, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं अधिराज स्पोर्ट्स कालच्या दिवसामध्ये अगदी गावावरून निघाले
म्हणजे संपूर्ण टीम ही गावावरून दाखल झाली नवी मुंबईमध्ये आणि एवढा मोठा प्रवास केल्यानंतर तुम्हाला 18:31चा प्रवास कशा पद्धतीने करता येतोय, कारण की या प्रवासामध्ये बऱ्याच अडचणी येणार आहेत, बरेचसे काटे टाकणार आहेत. लेट्स सी काय घडते काय बिघडते. 18:31चं समीकरण. अगदी बरोबर आहे, कारण अडथळे तर येणार आहेत, परंतु अडथळे तुम्हाला पार करावे लागतील ही मॅच जिंकायची असेल तर. स्ट्राईक एंडला आता प्रशांत आहेत, बॉलिंग मार्क होते आपण पाहतोय सुभाष आलेत. आता मजा येईल या मॅच मध्ये, कारण 18:31चं समीकरण आहे. या षटकामध्ये जर धाबा कमी दिल्या, 4-5 धाबा खर्च केल्या तर उर्वरित 2 षटकांमध्ये सामना थोडासा अवघड होईल. माजी सरपंच ग्रामपंचायत करंगलीचे आमचे सन्माननीय आदरणीय संजय दादा पाटील साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत. आमचे भाऊ सन्माननीय आदरणीय नितीनजी शिवनी साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत. आमचे सन्माननीय आदरणीय भाऊ सचिनजी गायकवाड साहेब देखील आज व्यासपीठावरती आहेत. सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून एक स्वागत करतो. मॅच मध्ये थोडी जास्त रंगत येणार आहे. आग लागेल और आग हम लगाएंगे, थोडीशी आग लावूयात मॅचला. अगदी बरोबर आहे, अगदी या मॅच मध्ये मजा येणार आहे, कारण पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले आणि इथे प्रत्येक आपण बॉल पाहिला तर प्रत्येक बॉल मात्र बॅटरला इथे प्रश्न विचारताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग आतापर्यंत करताना आपण पाहतोय. भाई अब बेस अरे ये ऍडव्हर्टायझिंग अलग आहे, या आपण युट्यूब वरती दिसतंय छान मॅचच्या दिशेनं. हो थोडासा बाय ठेवला जातो, व्हाईट बॉलचा इशारा. या एक्स्ट्रा धावा आहेत त्या महत्वाच्या आहेत, कारण की आता ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला प्रश्न विचारले गेलेत, मात्र विचारलेल्या प्रश्नांचं असं उत्तर द्यायचं की ते उत्तर ऐकल्यानंतर प्रश्न विचारणारा आणि प्रश्न दोन्ही विसरून फक्त उत्तर लक्षात राहिलं पाहिजे. या मॅच मध्ये तसं उत्तर दिलं जाईल का? 17 चेंडू 29 धाब्याची गरज. मॅच बनली चांगली. अगदी बरोबर आहे, 17-29चं समीकरण आलंय. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे, परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेग घेणारा हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय आणि प्रत्येक डॉट बॉल अगदी प्रेशर वाढवण्याचं काम करेल या मॅच मध्ये. अगदी डीजे अद्वैतने देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी दिल्या, त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. 16 चेंडू 29 धाब्याची गरज. चर्चा चालू आहे सध्या. पहा दोन्ही गोलंदाज एक गोलंदाज आपण पाहिलं तर खेळाडू त्याच्या जवळ आले, चर्चा करतोय, कार मंत्र देतोय, अनुभव शेअर घेतोय. लेट्स सी काय चर्चा असेल. खूप खर्चा केला या स्पर्धेला, चर्चा तर होणार ना. 16 चेंडू 29 धाब्याची गरज. चांगली बॉलिंग मी म्हणेन सुहास यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून चाललाय. डॉट बॉल याच्यावरती ही उत्तर नाहीये. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाकडे प्रश्न विचारले जात आहेत आणि बॅट्समन आपण जर मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर सागर आहेत. डॉट बॉल आलाय, करावी लागेल. संधी ज्या पद्धतीने आली आहे, आज सकाळी सुविचार वाचला चांगला होता. संधी चहामध्ये बुडवलेला बिस्किट असा की असते, वेळेस नाही घेतली ती निसटून जाते, आवडला तो नाही. त्याच पद्धतीने संधी आहे. गेलेला चेंडू डॉट बॉल, येणारे चेंडू आता कमी आहेत, धावा जास्त आहेत. 15 चेंडू 29. मॅच चांगली बनतीये, मॅच चांगली रंगतीये. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने बॉलिंग अटॅक आपण पाहतोय, यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पदाला त्याचा वापर केलाय. बॉल अगदी आपण जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑफला पकडलाय सेल. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये ट्विस्ट आलंय आणि इथे विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक 4 लागताना पाहायला मिळतोय टीम अधीरा स्पोर्ट्सला. दुसरा पकडायला गेला, कॅच ड्रॉप झाली, मॅच तिथं निघून गेली. आणि आज आपण पाहिलं तर याच पद्धतीने आपण पाहिलं तर होताना पाहिलं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं या कॅच साठी जेव्हा एखादा खेळाडू कॅचच्या खाली उभा असतो, दुसरा येतो कॅच पकडतो, यामध्ये जेव्हा काही घडतं तेव्हा दोष नक्की कोणाला द्यायचा. मात्र तो नंतरचा प्रश्न, आताचा मोठा प्रश्न हा आहे की 14-29 कोण करणार आणि कोण थांबवणार. लेट्स सी. अगदी बरोबर आहे. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली बाउंड्री लगत, कारण आपण रात्रीची स्पर्धा खेळतोय. कॅचेस चांगल्या पकडल्या जात आहेत आणि कौतुक करावं लागेल प्रत्येक खेळाडूचं. ज्या पद्धतीने आपण फिल्डिंग आपण आतापर्यंत या 4 मॅच मध्ये आपण पाहिले. अभिजित आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे फलंदाज आहेत आणि डावखुरे फलंदाज म्हटलं ना किरण सर की अगदी बॉलरसाठी डोकेदुखी ठरतात. आता अभिजित किती डोकेदुखी ठरतायत या बॉलरसाठी हे पाहावं लागेल. सुहास यांचा पुढचा बॉल. अभिजित स्ट्राईक एंडला.
डोकेदुखी, डोकं दुखल्यानंतर सॅराडॉन. मॅच जिंकायसाठी एक डॉन हवाय. लेट्स सी. ओहो हो हो, सोडून दिला या विकेटला आपण पाहिलं तर जाने दो भाई, व्हाईट बॉलचा इशारा. आणि या एक्स्ट्रा धावा महत्वाच्या आहेत टीमसाठी. आपण पाहिलं एक धाव, आणि जेव्हा एक धाव भाव खाते तेव्हा ऍक्च्युली 5 चांगली बनते. सध्या आपण पाहिलं तर 14 चेंडू मध्ये अजूनही 28 धावेची गरज आहे. मॅच ऑन आहे, असं नाही की मॅच एका दिशेने गेली. मॅच ऑन आहे, मॅच 50% मॅच आहे भाई, जिवंत आहे मॅच. विकेट करण्याचा प्रयत्न लॉफ्ट केला जातोय. 1 बाउंड चेंडू अडवला जाईल. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाते. एक ही मिलेगा, एक ही पे खुश रहना पडेगा. एकच धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 12 धाव संख्या. आता येणारे तब्बल आपण पाहिली तर चेंडू बाकी आहे 13 आणि 27 धावेची गरज. हा महत्वाचा चेंडू आहे. अगदी बरोबर आहे. 13 चेंडू 27 धावांची गरज असताना येणारा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवरती जर एखादा चौकार षटकार आला तर मॅच अगदी सोपी होईल बॅटिंग टीमच्या दृष्टीने. परंतु इथे डॉट बॉल आला ना तर पुढचे 12 बॉल फिल्डिंग टीमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे चांगले ठरतील. त्यामुळे या मॅच मध्ये हा बॉल महत्वाचा आहे. 13 चेंडू 27 धावांची गरज आहे. टीम अधीरा स्पोर्ट्स मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. सुहास यांचं कौतुक करावं लागेल. व्हाईट बॉल बरेच आलेत, सिंगलही दिल्यात, डॉट बॉलही आलेत. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी या षटकामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल. अगदी वेलकम सुस्वागतम. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू दाखल होतोय मैदानामध्ये. अर्थातच पाटण तालुक्याचा कोहिनूर हिरा गणेश सुरेश शिंदे. वेलकम गणेश दादा, मनापासून अधिक स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू. अगदी चेंडू पडला, बॅट स्विंग केली, डॉट बॉल. संतोष सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना बॅटिंग ऑर्डर पहिले 2 विकेट पडल्यानंतर बाई जिम्मेदारी लेगा कोण, अशा पद्धती चित्र दिसतंय थोडंसं. 12-27. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण बॅटिंग पाहिली तर पहिली टॉप ऑर्डर होती ना, ती टॉप ऑर्डर ढासळली पूर्ण. आणि त्यानंतर आता मिडल ऑर्डर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते, कोणता संघ जिंकेल हे पाहावं लागेल. एका बाजूला SV टायगर्स तर दुसऱ्या बाजूला MV टायगर्स तर दुसऱ्या बाजूला अधीरा स्पोर्ट्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू 27 धावा. किरण सर. लेट्स सी भाई, मी तर मॅच मध्ये पाणी पोचल्यानंतर कहाणी बऱ्याचदा बदलताना पाहिली आहे. तो जे ड्रिंक ब्रेक असते, तो जो स्ट्रॅटेजिक टाइम आउट असतो, तिथे एक तर मॅच बनते, एक तर मॅच बिघडते, एक तर मॅच मिठ्ठीमध्ये राहते किंवा मुठ्ठीमध्ये येते. लेट्स सी या मॅच मध्ये काय घडेल, कारण की हा जो स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे, इथे आपण पाहिलं तर बऱ्याचशा मॅच बिघडतात, बनतात. 12 चेंडू 27 ची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे, दोन्ही टीम ऑन आहेत. एका बाजूला MV टायगर टीम आपण पाहिलं तर आदिरा स्पोर्ट्स. MV टायगर टीमचे संघमालक आपण पाहिले तर अगदी फ्रंटला येऊन मॅच नाही बघत आहेत भाई. आता मात्र मागे होते, आता आले पुढे. मॅच हळूहळू आपण पाहिलं तर हातामध्ये आल्यानंतर भाई जे रुट्याचे ठोके ते असे असतात. आणि आता इज ओके भाऊ. येणारे 12 चेंडू 27 धावेची गरज. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे. आणि बॉलिंग मार्क होती गणेश आलेत. आता काय कशा पद्धतीने बॉलिंग करतायत आपल्याला पाहावं लागेल. परंतु डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिजित आहेत आणि त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे, मोठे स्ट्रोक खेळू शकतात. 2 ते 3 मोठे फटके आले ना या मॅच मध्ये तर अधीरा स्पोर्ट्स या मॅच मध्ये येऊ शकतो. त्यामुळे डावखुरा फलंदाजाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. वेळ बदलते. तुम्ही आता किती वाजलेत, किती वेळा बघितलं तरी वेळ बदलला नाहीये. वेळ मॅचची बदलू शकते. लेट्स सी. येणारे 12 चेंडू तब्बल 27 धावेची गरज. कारण की ही ती ओव्हर आहे, रिक्स घ्यावी लागेल. रिक्स घेतल्यानं मॅच बनवू शकते, रिक्स घेतल्यानं तोटा होतो, हा माहिती आहे. पण रिक्स घेतो तो क्रिकेटमध्ये मोठा होतो, हा इतिहास आहे. 12-27 मॅच बनवायचे तो रिक्स लेना पडेगा. आणि या मॅच मध्ये आता नाही तर कधी रिक्स घेणार, कारण की पुढचे 365 दिवसानंतर ही स्पर्धा येणार आहे, आज नाही तर कधी. लेट्स सी. मॅच चांगली बनेल. शॉर्ट आर्म पुल, फटका चांगला खेळून काढलाय, बेधडक जाईल सडक वरती. आता मॅचला मजा येईल. मैं रुकेगा, मैं ठोकेगा, मैं नहीं झुकेगा. व्हाट अ स्ट्रोक. शॉर्ट टर्म पूल केलं होतं आणि या बॉलला ज्या पद्धतीने पूल केलं होतं, बॉलला मात्र गुल केलंय आणि क्षेत्ररक्षकांना सांगितलंय जावा आणि शोधून आणा. परंतु बॉल गुल झालाय. नवीन आपल्याला जुना बॉल द्यावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. नाही शोधून आणा. क्रिकेट खूप खरं तर श्रीमंत झालंय. पहिला 11 जणांमध्ये 1 चेंडू होता, आता 10 मॅच साठी 17 बॉक्स असतात. टेनिसचे मॅचच्या दिशेने 11 चेंडू तब्बल 21 धावेची गरज. मॅच बनली आहे सर. 11 चेंडू 21, आधी 12-27. ऐकायला थोडंसं वेगळं वाटत होतं. आता 11
11 समीकरण. अगदी बरोबर आहे, कारण 11-21 ची मॅच बनले आणि डावखुरे फलंदाज जे अभिजित मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. षटकार क्रमांक 2 येईल का? इथे दिशा चुकीची आहे, बॉल हा वाईड आहे. इथे सिंगल घेण्याचा प्रयत्न केला नाही, कारण अभिजित स्ट्राईक वरती राहणं गरजेचं राहील. सिंगल आले, समीकरण थोडंसं सोपं होतंय. 11-20 ची गरज. 11 चेंडू 20. या एक्स्ट्रा धावा ज्या पद्धती आपण पाहिलं तर महत्वाच्या राहिल्यात. बॅटर बोलत असेल एक्स्ट्रा येऊ देत, धावा येऊ देत, कशाही येऊ देत, त्यांची भरपूर गरज आहे. इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता. आणि या एक्स्ट्रा धावा सध्या मात्र महत्वाच्या आहेत. येणारे 11 चेंडू आणि 20 धावेची गरज. मॅच ऑन झाले, मॅच तापली आणि मॅच बनली आहे सध्या. दोन्ही बाजूला 50-50% सध्या मॅच आहे. अगदी बरोबर आहे. पुढचा बॉल यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका तितका बॅट वरती आलेला नाहीये, परंतु एक सिंगल घेण्यापासून दोन्ही बॅटरला तुम्ही रोखू शकत नाहीये अभिजित. परंतु किरण सर विचार केला तर अभिजित जर शेवटपर्यंत राहिले, शेवटच्या बॉल पर्यंत, तर ही मॅच अधीरा स्पोर्ट्स कडे घेऊन जातील. कारण त्यांचा बॅटिंग स्टान्स तुम्ही पाहिला, बॅट स्विंग जर तुम्ही पाहिली तर अभिजित यांची खूप चांगली आहे. आता स्ट्राईक रोटेट झाले, आता मात्र काय घडेल या मॅच मध्ये पाहावं लागेल. येस, अभी खेळना पडेगा. मात्र दुसऱ्या बाजूला बॉलिंग अटॅक चांगला आहे गणेशचा, कारण की गणेशनं ज्या पद्धतीने पहिला चेंडू षटकार आला, वाईट आला, मात्र कमबॅक ही केलाय त्यानं. एमव्ही टायगर विपक्ष आपण पाहिलं अधीरा स्पोर्ट्स. मॅच चांगली बनली आहे, मॅच चांगली रंगली आहे. या मॅच मध्ये सध्या 10 चेंडू मध्ये 19 धावा हव्यात विजयासाठी. वड मॅच यार, वड मॅच. पैसा वसूल मॅच सध्या मात्र चालू आहे. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. या बॉलवरती किती धावा येतील पाहावं लागेल. गणेश निघालेत, खोलात टाकलेला बॉल, पॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपर बॉल टाकला होता. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते आणि बॉलरचं कौतुक करावं लागेल किरण सर. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर एका बाजूला स्ट्रायकिंगला सध्या मात्र आपण पाहिलं तर अगदी प्रशांत आहे. जो शांत आहे अभिजित, त्याला स्ट्राईक नाहीये. या मॅच मध्ये अभिजितला जास्त वेळ उभा ठेवलं तर मॅच हातामध्ये, हे एमव्ही टायगरला माहिती आहे. आणि एमव्ही टायगर हेच बोलेत, अभिजितची विकेट राहू दे, त्याला नॉन स्ट्राईकला उभा ठेवूयात. आणि सध्या हा वेगळा गेम प्लॅन चालू झालाय. अगदी बरोबर आहे, कारण जो बॅट्समन डावखुरा फलंदाज अभिजित चांगली बॅटिंग करतो, त्याला जास्तीचं स्ट्राईक देणं गरजेचं असेल. पुढचा बॉल यावेळेस आपण जर पाहिलं टप्पा पडला, ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाली. बॉल सरळ सरपटी अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून चाललाय. डॉट बॉल पुन्हा एकदा आलाय आणि प्रत्येक डॉट बॉल आपण जर पाहिलं ना तर इथे बॅट्समन वरती प्रेशर वाढवताना पाहायला मिळेल. ऑब्विसली प्रत्येक डॉट बॉलला अधीरा स्पोर्ट्सचे खेळाडू मात्र वेगळे हायपर होतात. हो कॅप निकाल रे. दुसऱ्या बाजूला एमव्ही टायगरचे संघ मालक स्माइल करतात प्रत्येक डॉट बॉलला. आई चेंडू आपण पाहिला फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळलाय. फुल टॉस भी नाही मार रे, अगदी डिक्लेअर मध्ये एकदा हा फुल टॉस होता. फुल टोल वसूल होणं गरजेचं होतं, तेव्हाच गाडी पुढे जाईल. गाडी थांबली, अडकले, ब्रेक लावलाय. टीमची टोटल आहे सध्या 21. 7 चेंडू 18 धावेची गरज. महत्वाचा चेंडू या मॅचचा. अगदी बरोबर आहे. 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. इथून पुढे या बॉलवरती जर मोठा स्ट्रोक आला, 4 धावा आल्या, षटकार जर आला तर मॅच खऱ्या अर्थाने सोपी होऊ शकते. पण बॉल जर किरण सर डॉट आला ना तर मी म्हणेन सामना एमव्ही टायगर्स या टीमच्या बाजूने जाऊ शकतो. येस, लेट्स सी. भविष्यवाणी भरपूर झाले, चर्चा सगळीकडे चालू आहे मॅचची. 7 चेंडू 18 धावेची गरज. मॅच मध्ये महत्वाचा चेंडू हा एक चेंडू आहे. एक चेंडू तुम्हाला राजा बनवू शकतो आणि हा तो चेंडू आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, डॉट की वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. कारण की स्ट्रायकिंग करत असताना एका बाजूला प्रशांत एवढा शांत बसलाय की टीम पण शांत झाली. भाई हे टाइम शांती बसायचा नाही आहे या मॅच. अगदी बरोबर आहे. चांगला निर्णय मी म्हणेन अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला, कारण त्यांना रिटायर केलंय आणि नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय. कारण 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. एखादा बॉल जर नॉन स्ट्रायकर बॅटरला खेळायचा असेल तर त्याही बॉलवरती तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. त्या कारणाने रिटायर केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅट्समनचं नाव नवीन सुवास आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये.
परंतु या मॅच मध्ये जे काही करायचंय ते मात्र करायचं आहे अभिजितला, कारण त्यांच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. स्पर्धा अप्रतिम आहे, स्पर्धा देखणीय आहे. 32 शिराळा स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही भव्य दिव्य क्रिकेट लीग स्पर्धा आपण पाहतोय. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025. 6 चेंडू 16 धावांची गरज. अधिरा स्पोर्ट्स कोण जिंकेल हा सामना? कारण की अभि मैदानामध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आहे, त्याच्या बॅटमधून षटकार आला. दुसऱ्या बाजूला सुहास खोत आपण पाहिलं तर आयकॉन खेळाडू आणि गोलंदाजीसाठी सुनील आहे. 6 चेंडू 16 धावा 16 धावा 6 चेंडू. मॅच ऑन. अधिरा स्पोर्ट्स की एमवी टायगर्स. पहिला बॉल अतिशय महत्वाचा असेल. पहिला बॉल वरती बिग हिट येणं गरजेचं असेल, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं या संपूर्ण सामन्यामध्ये 39चं टार्गेट होतं पहा, आणि ते टार्गेट थोडस अवघड होताना पाहायला मिळाले. परंतु सामना संपलेला नाहीये, कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला पाहायला मिळते. त्याचबरोबर ओमसाई MTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडलेत त्यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. 6 चेंडू 16 धावांची गरज. पहिला बॉल सुनील टाकतायत. यावेळेस पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली, पाठी मागे बॉल गेलाय आणि अगदी प्रेक्षक असतील किंवा पाठीराखे असतील त्यांच्या तोंडातून मात्र आ हा शब्द आलाय. येस ऑब्विसली, कारण की संघ मालक पहा टेन्शन मध्ये आहे थोडेसे. 5 चेंडू 15, कारण की त्यांच्याकडे तू ज्या पद्धतीने पाहिलंस तर पहिल्यांदा स्टेजच्या मागून मॅच बघत होते. मॅच थोडीशी जवळ आली, स्टेजच्या जवळ आले. मॅच आता हातामध्ये यायची सवय, मॅच स्टेजच्या वरती आले. हा प्रवास त्यांचा राहिला ज्या पद्धतीने. मात्र एका बाजूला 5-15 मॅच. जर तू मनामध्ये हारतोय तर मॅच हारतोयस, तू मनामध्ये जिंकतोयस तर मॅच मध्ये लढतोयस. ही मॅच ऑन. 5-15 बॅट स्विंग केली जाते. स्विंग अँड मिस. सुहास खोतला नक्की का पाठवलाय आता हे समजत नाहीये की सुहास खोत गेला नॉन स्ट्राइकला उभा आहे. भाई हम खडे रहेंगे, आपका शो चालू है. ही मॅच तशी फसती आहे. अगदी बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सुहास खोत यांना पाठवलंय नॉन स्ट्राइकला, ते त्या ठिकाणी उभे आहेत. परंतु अभिजित डावखुरे फलंदाज आहेत आणि जे काय करायचंय ते मगाशीच म्हटलं अभिजितला या मॅच मध्ये करायचंय, परंतु डॉट बॉल आलाय. आता 4 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. टीम अधिरा स्पोर्ट्स या संघासाठी जबरदस्त बॉलिंग सुनील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस खराब लाईन आहे. डाऊन द लेग स्टंप बॉल. इथे वाईट बॉल येतोय, एक अतिरिक्त रन येते. 4 बॉल 14 धावांची गरज आहे. म्हणजे इथून पुढे 2 षटकार तुम्हाला मारावे लागतील कंपल्सरी या 4 बॉल मध्ये. आणि हा कारनामा अभिजित करेल का हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. लेकिन अभी को अभी के अभी करना है, कारण की हे टार्गेट नाही तो 1 महिन्यानंतर करू शकतो. 4-14 लॉफ्ट केला जातोय. इनसाइड आउट क्षेत्ररक्षक आहे. चेंडू गॅदर केला जातो. कॅच ड्रॉप झाले. 1 धाव कंप्लीट केली. सुहास खोत दुसरी धाव घेईल का? दुसरी धाव घेतली आहे. पुन्हा नॉन स्ट्राइक वरती सुहास खोत. 3 चेंडू आणि तब्बल आता जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. मॅच ऑन आहे. मॅच अजूनही नाही संपले. अगदी बरोबर आहे. मॅच ऑन आहे, कारण 3 चेंडू आणि तुम्हाला 2 षटकार ठोकायचे आहेत. पहा तुम्ही जे काही क्रिकेट या संपूर्ण वर्षामध्ये खेळले त्याच्यामधल्या 2 बेस्ट स्ट्रोक तुम्हाला मारायचे आहेत आणि ते दोन्ही स्ट्रोक तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे आहेत. म्हणजे 2 चेंडू 12 धावा 2 षटकार पाहिजेत. ऑब्विसली 12व्या खेळाडूंचं टेन्शन बघ, कारण की जी मॅच आपण पाहिलं तर अगदी साध्यामध्ये होती ती मॅच तापली आहे. म्हणजे जनरल वॉर्ड मध्ये होता, ICM मध्ये मॅच आली आहे आणि अशी मॅच सध्या चालू झाली आहे. आणि 12वे खेळाडू वेगळ्या टेन्शन मध्ये. भाऊ त्यांचे हृदयाचे ठोके 72 चालू आहेत. भाई संभल के रहना, मॅच ऑन आहे. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना हा बॉल महत्वाचा आहे. यावेळेस आपण पाहिलं स्ट्रोक चांगला आहे, परंतु अलॉंग द कार्पेट केला. एक सिंगल तर प्राप्त होते. दुसरीचा प्रयत्न होईल का पाहावं लागेल. नाही येते. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. 2 चेंडू 11 धावा. थोडंसं अवघड आव्हान होत आहे, परंतु मॅच ऑन आहे. आपण ऑनर्स बोलणार भाऊ, मॅच अपने को बनाना है. येणारे प्रेक्षक किती होते माहिती का? 68 प्रेक्षक होते. आता 128 जोडले. ही मॅच आहे खरं अर्धाना भाऊ, कारण की ज्या पद्धतीने आता वेगळी मजा येईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर विघ्नेशी मडवी सर आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं तर संतोषजी देसाई सर आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं आशिष सोरगे थोड्याच वेळामध्ये भेट देण्यासाठी येईल. उद्याचा ऑफिशियल समालोचक आशिष सोरगेला ऐकणार आहोत आपण. 2 चेंडू 11. हा चेंडू महत्वाचा आहे, जिथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. तुम्ही पाहताय 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 हा क्रिकेटचा थरार. 2 चेंडू 11 धावा अधिरा स्पोर्ट्स या संघाला जिंकण्यासाठी करायच्या आहेत. हा बॉल महत्वाचा असेल. षटकार येईल का? यावेळेस मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉलला टर्न केले, वळवलंय. धावा फक्त पळून काढल्या. किती जातील तर एक सिंगल काढली जाते.
मॅच मधली जी उत्सुकता होती, जी हवा होती, ती या बॉलवरती निघून जाताना पाहायला मिळते. आता समीकरण अवघड झालंय. समीकरण आपण जर पाहिलं तर 1 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे अधीरा स्पोर्ट्स साठी. केवळ 39 धावा करायच्या होत्या आणि त्याही धावा इथे होताना नाही दिसले. जे डॉट आले तिथे मॅच फसली भाऊ, जे डॉट आले. कारण की ज्यावेळी आपण पाहिलं तर प्रशांतला शांत ठेवलं, मॅच तिथे शांत झाली. कारण मॅच ऑन करता आली असती पण मग डॉट बॉल मॅच फसली भाऊ पूर्णपणे. 1 चेंडू 10 धावांची गरज आहे आणि शेवटच्या बॉलवरती षटकार मारलाय. लेट आलेत, काही उपयोग नाही. थोडस लवकर षटकार ठोकले असते तर या मॅचचा रिझल्ट वेगळा असता किरण सर. आता ही मॅच खऱ्या अर्थानं जेवून पण देणार नाही नीट आणि बसून पण देणार नाही. कारण की ही मॅच आता बोलत असेल सुहास कुठला लवकर पाठवला असता तर, आणि जर तर मध्येच आता आपण पाहिलं तर टीम थोडीशी शांत आहे. एमव्ही टायगरची डाळकारी फोडले. एमव्ही टायगरचा आपण पहिला विजय झाला. नेक्स्ट टीम मैदानामध्ये लगेच दाखल व्हा प्लीज. तोपर्यंत मान्यवरांचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. सगळ्यात पहिल्यांदा सन्माननीय आदरणीय कृष्णा काशी साहेब आपल्या शुभ हस्ते संपूर्ण सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करत आहोत. व्यासपीठावरती आपण पाहिले तर उपस्थित माजी सरपंच ग्रामपंचायत करंगलीचे सन्माननीय आदरणीय संजय दादा पाटील साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये मी विनंती करेला. सन्माननीय आदरणीय शंकर दादा आपल्या सर्वांचे शुभ हस्ते सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत. थँक्यू सो मच. हे संपूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचे केले जात आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित आमचे सन्माननीय आदरणीय नितीनजी शिवडी साहेब भाऊ यांचाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. नितीन दादा या आपलाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जाईल. व्यासपीठावरती उपस्थित आमचे भाऊ सन्माननीय आदरणीय नितीनजी शिवडी साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आमचे सन्माननीय आदरणीय भाऊ अर्थात सचिनजी गायकवाड साहेब यांचाही सन्मान हा अतिथी कक्षामध्ये केला जातोय. सन्माननीय आदरणीय सचिनजी गायकवाड साहेब हे सर्व सन्मान अतिथी कक्षामध्ये केले जात आहेत.